नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. वर्षातील सर्वात मोठा सण म्हणजे गणेश उत्सव. गणेश उत्सवासाठी आता जवळपास 15 दिवस शिल्लक आहेत. त्या अनुषंगाने गणेश मंडळाची लगबग सुरू झाली आहे. चौकाचौकात मांडव घालण्याचं आणि डेकोरेशन करण्याचं कामही सुरू झालंय. पुण्यातला गणेशोत्सव आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असल्यानं खूप मोठ्या संख्येने भाविक पुण्यात येत असतात. त्या अनुषंगाने गणेश मंडळासाठी पुणे पोलिसांकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. पाहूया. सगळ्यांच्या लाडक्या बाप्पाचं यंदा 7 सप्टेंबरला आगमन होणार आहे. तर यंदा 10 दिवसाचा गणेशोत्सव असल्यानं 17 सप्टेंबरला अनंत चतुर्थी अर्थात गणपती बाप्पाचं विसर्जन पार पडणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश मंडळाच्या संख्येत वाढ झाली आहे आणि गणेशोत्सव म्हटलं की काही समस्या देखील आपोआपच तयार होतात. जसं की वाहतूक कोंडी, कर्कश आवाजात वाजणारे डीजे, डोळ्यांवर थेट परिणाम करणारे लेझर लाईट्स. या दृष्टिकोनातून पुणे पोलिसांनी सर्व गणेश मंडळासाठी अटी आणि शर्ती असलेली नियमावली जाहीर केली आहे. ही नियमावली नेमकी काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 2022 मध्ये परवानगी घेतलेल्या गणेश मंडळांना 2026 पर्यंत परवानगी लागू असणार आहे. त्यामुळे पुन्हा परवानगी घेण्याची गरज नाही. मात्र नवीन गणेश मंडळांनी धर्मदाय आयुक्ताकडे आपली नोंदणी करून प्रमाणपत्र घेणं आवश्यक आहे. गणेश मंडळांनी आपले मांडव स्टेज उभे करण्यासाठी अग्निशामक दलाचं ना हरकत प्रमाणपत्र घेणं आवश्यक आहे. वाहतूक शाखेची परवानगी, वीज जोडणीसाठी विद्युत निरीक्षकाचं प्रमाणपत्र, यासाठी एक खिडकी योजना, मांडव उभारण्यासाठी ज्या आकाराची परवानगी घेतली असेल तितक्याच आकाराचे मांडव उभारणे, प्रत्येक गणेश मंडळात CCTV बसवणे बंधनकारक, महिलांबरोबर गैरवर्तन होणार नाही याबाबत दक्षता घेणं आवश्यक, DJ साऊंड सिस्टीम लावल्यास 2च स्पीकर लावणं, आवाजाची मर्यादा पाळणं गरजेचं, डोळ्यांना इजा करणाऱ्या प्रखर बीम लाईटला मनाई, मंडळातील देखाव्यांमुळे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेणं आवश्यक, रात्री 10 पर्यंत कार्यक्रमांना परवानगी, मिरवणुकीतील देखाव्यांची उंची जमिनीपासून 14 फुटांपेक्षा कमी आणि रुंदी 10 फुटांपेक्षा कमीच असावी. मागील वर्षीप्रमाणे यंदाही मंडळाच्या मिरवणुकीत एक ढोल ताशा पथकात 50 ढोल आणि 10 ताशा हीच संख्या असणार. एका गणेश मंडळाला मिरवणुकीत जास्तीत जास्त 3 ढोल पथकं लावता येणार. तर ही होती गणेश मंडळासाठी जाहीर केलेली नियमावली. या नियमावलीचं पालन करताना गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा करणं हे बंधनकारक आहे. त्याबरोबरच विसर्जन मिरवणूक संपायला जास्त उशीर होऊ नये यासाठी सर्व गणेश मंडळांनी एकाच जागी जास्त वेळ न थांबता आणि 2 मिरवणुकींमध्ये जास्त अंतर न ठेवता मिरवणुका चालू ठेवणं बंधनकारक असणार आहे. पुण्यातील गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी नियमावली जाहीर करण्यात आली असून सर्व गणेश मंडळांनी त्याचं पालन करणं सक्तीचं केलं आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.